आज बनवायची आहे रेशनच्या जुन्या तांदळांची खिचडी। रेशनच्या तांदळांची खिचडी फार छान लागते म्हणे, पण त्याच्यात ते चुल्यावरची जास्त छान लागते। मी सगळा मसाला काढून ठेवलेला आहे। जिरं, मोहरी, हळद, चटणी, मसाला, धने पावडर, मीठ, कांदा, लसूण, कसुरी मेथी पण काढली, कोथिंबीर आणि बटाटे। आता याच्यात शेंगदाणे काढायचे बाकी राहिले माझ्याकडून। शेंगदाणे पण काढले। तांदूळ धुवून घेतला 3 पाण्याने आणि एका बाजूला 1.5 तांब्या पाणी गरम करायला गॅसवर ठेवलेलं आहे। आता तेल टाकलं, 3 पळी तेल टाकलं मी। याच्यात जास्त तेल राहिलं तर जास्त छान लागते, म्हणजे वरून तेल घ्यायची गरज पडत नाही। लसूण टाकले, जिरं मोहरी टाकली, लसूण टाकले। संध्याकाळ झाली होती म्हणून मला कढीपत्ता तोडता आला नाही झाडावरून, अंगणात झाड आहे त्याचं। लसूणचा कलर बदलला। आता कांदे टाकले। चांगल्या तांदूळपेक्षा खिचडीला रेशनचा तांदूळ वापरला तर छान खिचडी येते त्याची, पण कोणाकोणाची आवड निवड राहते। रेशनच्या तांदूळाची खिचडी चुलीवरची खायची खूप भारी लागते। आमच्याकडे आता सहसा कोणी चूल पेटवत नाही, एखाद्याला आवड राहिली तो पेटवतो आणि बनवतो। शेंगदाणे टाकले। आता कांदा परतल्यावर परतून घेतले चांगले। आता त्याच्यात हळद टाकली 1 चम्मच, 1.5 चमची लाल चटणी, गरम मसाला अर्धा चमची, कारण जास्त मसालेदार आमच्या घरात कोणी खात नाही। धने पावडर, घातलं, मीठ, धने पावडर, बटाटे, मीठ आणि कोथिंबीर सगळं साहित्य कुकरमध्ये टाकलं। चांगलं परतून घेईन। कसुरी मेथी पण घातली शेवटी त्याच्यात थोडीशी, त्याच्याने चव छान येते। आता तांदूळ, मसाला परतून झाल्यावर तांदूळ मिक्स केलं। डाळ तांदूळ धुवून घेतले होते मी, ते पण परतून घेते। गरम पाणी करायला ठेवलेले बाजूला 1.5 तांब्या। चांगलं परतल्यानंतर त्याच्यात आता पाणी घालायचं आहे। जुन्या तांदूळामध्ये थोडा नवा तांदूळ टाकलेला आहे रेशनचा। सगळं व्यवस्थित परतून आता पाणी घालायचं आहे आपल्याला, जे गरम केलेलं होतं ते। जेवढं आपल्याला तांदूळाला पाणी लागेल तेवढं पाणी मी एका बाजूला गरम करून घेतलेलं आहे आणि ते त्याच्यात टाकलं। कुकरचं झाकण लावून द्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटात कुकरच्या शिट्ट्या होतात। दोन शिट्ट्या करायच्या, तिसरी शिट्टी व्हायला लागली तर गॅस बंद करायचा। वाफ काढली कुकरची आणि आता आपण खिचडी पाहू। कुकरचं झाकण उघडलं आणि पहा खिचडी किती छान झालेली आहे, चांगली वाफवली पण आहे। पण कुकरमध्ये एक गोष्ट होते, मसाला एका ठिकाणी सगळा जमा होतो, तर तो चांगला एकजीव करून घ्यायचा असतो आपल्याला। म्हणजे खिचडी चांगली मिक्स करून घ्यायची। झाली आपली गरमागरम आणि चविष्ट अशी खिचडी तयार। खिचडी तशी गरम गरमच छान लागते।